श्रीराम. नाम कसं घ्यावं? नाम कसं घेऊ हे विचारणं म्हणजे पेढा कसा खाऊ असं विचारण्यासारखं आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसं नाम कसंही घेतलं तरी ते आपलं काम करतंच. पेढा ज्याने खाल्लाय तो पेढा कसा खाऊ असं विचारणार नाही, तसं नाम घेणारा मनुष्य नाम कसं घेऊ म्हणून विचारणार नाही. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचं तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाही. बी शेतात पडतं तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकतं. पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतूनच वर येतो. तसं नाम कसंही घेतलं तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडतं. म्हणून कसंही करून नाम घ्यावंच. कोणती बैठक असावी, कोणतं आसन घालावं हा प्रश्न म्हणजे श्वासोच्छ्वास करताना कोणत्या तऱ्हेची बैठक असावी असं विचारण्यासारखं आहे. समजा एखाद्याला दमा झालाय तर तो काय करतो? तो अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोच्छ्वास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल. म्हणजे श्वासोच्छ्वास सुलभ रीतीने कसा चालेल हे त्याचं ध्येय असतं. आणि मग त्याकरता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते. श्वासोच्छ्वास विनाकष्ट चालू ठेवणं हे जसं त्याचं ध्येय असतं, तसंच नाम अखंड कसं चालेल हे आपलं ध्येय ठेवावं. आणि त्याला मदत होईल, व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी. बैठकीला फार महत्त्व देऊ नये. समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली तर आपलं लक्ष नामापेक्षा देहाकडे लागेल. म्हणजेच नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढवल्यासारखी होईल. म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी. भगवंताच्या नामाला शरीराचं कसलंही बंधन नाही, हेच तर नामाचं महात्म्य आहे. मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं स्मरण सहज ठेवता येण्याचं एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचं नाम. पण देहबुद्धी अशी और आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणं अवलंबून ठेवतो. असे न करावे. इतर उपाधी सुखदुःख उत्पन्न करतील, पण नाम निरुपाधिक आनंद देईल. श्रीराम.